We have Dr. Rajendra Bhosle with us. आणि व्ह्यूअर्स, सध्या पुण्याची ही परिस्थिती आहे की लोक विचारताय खड्ड्यात रोड आहे की रोड मध्ये खड्डे आहे. कारण की पावसानंतर आणि स्पेशली हे जे रिसेंटली वॉटर लॉगिंग झालंय, पाणी विसर्ग करण्यात आलंय धरणावरनं मागच्या एक आठवड्यात 2-3 असं झालंय, कधी 35 क्युसेक कधी 40 क्युसेक. तर रोडवर असंख्य खड्डे निर्माण झाले आणि याच्यात नेहमी एक प्रश्न पडतं की एकतर आपले कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे की पीएमसी स्वतः जबाबदार आहे. जे कोणी जबाबदार असेल ते नंतर पाहूया, पण आजच्या घडीला या खड्ड्यांचं काय होतंय, पीएमसीचं खरंच लक्ष आहे की नाहीये, आपण डॉक्टर राजेंद्र भोसले यांना विचारूया. साहेब, काय म्हणणं आहे तुमचं? काल जे आहे की माननीय मंत्री मोहोळ साहेब आणि सर्व लोकप्रतिनिधींची पुणे महापालिकेच्या ह्याच्यामध्ये बैठक झाली आणि खड्ड्याबद्दलची त्यांनी चिंता त्या ठिकाणी दाखवली. खरी परिस्थिती आहे की पुणे शहरामध्ये साधारणतः आमच्या ज्या गणनेनुसार आहे 5,500 पेक्षा अधिक खड्डे आहेत आणि याच्यामध्ये हे सध्या पाऊस असल्यामुळं RMC प्लांटमधनं जे मटेरियल मिळायला पाहिजे आहे ते मिळत नव्हतं. तर त्याच्यामध्ये जे आहे की कालच आमच्या ज्या 30 टीम्स आहेत, हे त्याच्यामध्ये सर्व इंजिनियर्स आणि सगळे अगदी मुकादमपासून सगळे आहेत. आम्ही ज्या ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरचं जे RMC आहेत ते 36 ट्रक्स आणले आणि काल रात्री 10:30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत जवळजवळ 478 खड्डे त्या ठिकाणी काल एका रात्रीत केलेले आहेत. आम्ही तो एक मिशन मोडवर खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. चीफ इंजिनियर रोड्स ते स्वतः त्या ठिकाणी आहेत. आम्ही देखील त्या सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे की जे काय पाऊस पडत असला तरी सुद्धा जे आहे की खड्डे बुजवून त्या ठिकाणी रोलिंग करणं याकरता त्यांना निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे काम चाललेलं आहे. आज देखील रात्री काल सगळे चौक जे आहेत, मेजर चौक ज्या ठिकाणी आहेत त्यातले 478 खड्डे बुजवले. आज सुद्धा आर्टेरी रोडचे ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस आणि आमच्या समन्वयानं कोलॅबोरेशनने काम होतं. जे काय सुचवतं आहेत त्याप्रमाणे करतो आहे. जरी पाऊस असेल तरी सुद्धा आमचा प्रयत्न ते खड्डे हे करण्याकरता जे आहेत ते खड्डे सपाट करण्याकडे आमचा राहणार आहे. सर, आज 4 तारीख आहे, 4 तारीखची संध्याकाळ आहे आणि तुम्ही हा इनिशिएटिव्ह काल सुरू केले. 478 खड्डे बुजवण्यात आलेले आहे. मी सिमिलरली तुमचा इंटरव्ह्यू घेणार परत वन्स मोर. टेंटेटिव्हली मला एक तारीख सांगा की ऍटलीस्ट एक 80% खड्डे बुजवले जातील त्या तारखेपर्यंत. एक अंदाज आहे, म्हणजे लोकांना आपण कमिट करू की या तारखेपर्यंत पीएमसी कडनं बऱ्यापैकी खड्डे बुजवले जाणार आहे. हे जे आहेत की आता हे 2 दिवस जे आहेत ते मिशन मोडने हे केलेलं आहे की त्या ठिकाणी आणखीन काय कोल्ड मिक्स प्लांट मधून काय करता येईल का, त्याची सुद्धा आमच्याकडे हे चाललेले आहे. ते प्रोक्युरमेंट होईल. परंतु आता जे आहे की काल रात्री जे खड्डे बुजवले, काल रात्री पाऊस न पडल्यामुळं त्याच्यामध्ये जे आहे की ते खड्डे आता तसे ते बुजवलेलेच राहतील. तर आमचे जे आहे की आता हे डेलीचीच आमची एक्सरसाइज राहील आणि जसजसे खड्डे पडतील, कारण का पर्जन्यमान जास्त आहे या ठिकाणी, 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो आहे. तर जेवढं सुकर करता येईल पादचाऱ्यांना आणि जे काही व्हेकल्स आहेत त्याच्याकरता तरी एक आठवड्याभरात लोकांना ऍटलीस्ट 70-80% ऍटलीस्ट रोड क्लिअर किंवा सपाट दिसणार. Viewers, Mr. Bhosle is committing all the Punekars that maybe max in a week's time, and this is on a robust mode. This is on a project mode. In a week's time, majority of the potholes on the Pune roads will be sorted. हा खरंच एक मोठा इनिशिएटिव्ह आहे साहेब. तुम्ही स्वतः लक्ष घातलं तर आय एम शुअर दिस इनिशिएटिव्ह विल सर्टनली हेल्प पुणेकर्स. या व्यतिरिक्त जे काय स्पेसिफिक एरियाज आहे जिथे हा एरिया म्हणजे जिथे हा प्रश्न जास्त वाढलेला आहे, फॉर एक्झाम्पल हे जे नवीन 23 गाव आलेले, इथे तुमचं लक्ष आहे किंवा इथं काय स्पेसिफिक प्रोजेक्ट किंवा स्पेसिफिक अटेन्शन आहे? नाही, जे 23 गावं आणि 11 गावं जे आलेले आहेत त्याच्याकरता ड्रेनेज, त्याच्यानंतर पाणी पुरवठा आणि रस्ते याच्याकरता आमचा प्लॅन आहे. जास्तीत जास्त पुणे महापालिकेच्या निधीमधून आम्ही हे करतो आहे. शासनाकडे आम्ही निधीची मागणी केलेली आहे, मात्र प्रायोरिटी लिस्ट आम्ही ठरवलेली आहे आणि आता हे जे आहे की बिफोर आचारसंहिता हे सगळे टेंडर्स ह्या 34 गावातले निश्चित केले जातील आणि त्या माध्यमातून प्रायोरिटीनुसार कामं केली जातील. पुणेकर्स जब ऑफिसर रोड पर खुद आते हैं तो ये एक बड़ी स्टेप है और इसे पुणेकर्स ने अप्रिशिएट करना चाहिए. काम भले ही स्लो हो रहा हो, लेकिन भोसले साहब की गारंटी है
एक हफ्ते में जो भी गड्ढे हैं वो बुझा दिए जाएंगे। हम इस चीज पे नजर बनाए रखेंगे और ऐसे ही लोगों को जिस तरीके से पीएमसी सपोर्ट कर रही है वो सपोर्ट चालू रहेगा। इस उम्मीद के साथ पुणे का न्यूज के लिए टीकम शेखावत।